काही लोकांचं असं आहे ना, करून करून भागली आणि देवपूजाला लागली. नाही, मी कुणालाही बोलत नाही बरं का, फक्त विचार मांडते. काही लोक आहेत जगामध्ये त्यांचं सांगते. आता ही करून करून भागली आणि देवपूजाला लागली, ह्याचा अर्थ काय होतो सांगू का? आता एखादी बाई असेल किंवा पुरुष असेल, सगळा रंगरंगीलेपणा आधी केलेला असतो, सगळे नाटकं आधी केलेले असतात, छपरीपणे आधी केलेले असतात, फालतूपणा आधी केलेला असतो, फालतू आधी वागलेले असतात. पण कालांतराने त्यांची थोडीशी सुधारणा झाली ना, थोडाच वागण्यात थोडा बदल झाला, मग पुन्हा थोडं वागण्यात बदल झाला की मग थोडं देवाधर्माच्या नादाला लागायचं. आणि मी किती संत महात्मा आहे, मी किती पवित्र आहे, मी किती सभ्य आहे हे सांगायला चालू करायचं. कारण लोक नाहीत बरं का कौतुक करत, लोकांना माहिती आहे ना तुम्ही पूर्वी काय केलंय. पूर्वी बरं का, पूर्वी काय केलंय हे सगळ्या दुनियेनं बघितलेलं असते. मग त्या दुनियाला माहित असते, त्यामुळे दुनिया स्वतःहून तुमचं कौतुक कधीच करत नाही. अशा काही लोकांचं कधीच दुनिया कौतुक करत नाही. मग त्या दुनियाला ओरडून 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 स्वतःतला सभ्यपणा सांगायचा, स्वतःचं कौतुक स्वतः करायचं आणि सांगायचं मी किती देवदेव करायला लागले, मी किती पूजारण झाले, मी किती पवित्र झाले. हे का सांगायचं ओरडून? की जनतेनं असं म्हणावं की नाही बाबा, मग बाई असेल किंवा पुरुष, नाही बाबा हा व्यक्ती ना खूप सभ्य झाला, चांगला. पण जे पहिलं तुम्ही जी बी पेरलेलं आहे ना, जिरवलेलं आहे, ते जग विसरलेलं नसतं. जगाला चांगलं माहिती आहे की तुमचं आत्ताचं सभ्यपणाचं हे जे नाटक आहे त्याच्या आधी तुम्ही काय रंगरंगीला केलेला आहे आणि काय रंग उडवलेले आहेत हे जनतेला माहीत असतं. कारण विषय कसा आहे, मांजर जरी डोळे झाकून दूध पित असलं तरी त्याला बघणाऱ्याला कळतं ना. पण मांजराला काय वाटतं, जसं मी डोळे झाकून दूध पितो तसं सगळ्या जगानं डोळेच झाकलेत काही की. पण मांजराचा खूप मोठा गैरसमज असतो, तो स्वतः डोळे झाकून दूध पितो म्हणून मांजराला वाटतं की सगळेचे डोळे झाकलेले आहेत. पण असं नसतं. ह्या जगाचे पब्लिकचे डोळे उघडे असतात. आणि आम्ही किती पवित्र, आम्ही किती सभ्य, आम्ही किती चांगले ह्याचा आव आणून तुम्ही जे समाजाला दाखवण्याचा प्रयत्न करताय ते समाजानं तुम्हाला आधीच अनुभवलेलं असतं. तुम्ही उडवलेले रंग आधी समाजानं बघितलेले असतात. त्यामुळं तुम्ही किती जरी सभ्यपणाचा आव आणला तरी समाज ह्याच्यावर विश्वास नाही ठेवणार. आता तुमचं असं काम झालंय, मी नाही त्यातली आणि कडीला वातली. तुम्ही जनतेला ओरडून ओरडून सांगताय मी खूप पवित्र. म्हणजे मी कुणाविषयी बोलत नाही बरं का, उदाहरण देते, नाहीतर डोक्याला ताप परत. म्हणजे जे असे व्यक्ती असतात ना समाजामध्ये, ती जनतेला ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करतात की मी आता चांगल्या मार्गाला लागले, मी किती पवित्र आहे, मी किती सभ्य आहे. मग एखाद्या वेळा आता ही जनता पब्लिक आहे, सत्तेच्या मार्गानं चालतं लगेच पब्लिक ना. मग पब्लिक एखाद्या वेळा असं कोण काय, आता एखादा व्यक्ती जर सांगायला गेला मी खूप सभ्य आहे तर पब्लिक म्हणणार हां तू किती सभ्य आहे ते आम्हाला माहीत नाही का, तुझे पहिले रंग आम्ही बघितलेत की. मग त्याच्यावर एवढे कारणं दिले जातात. नाही त्यावेळेचं ते असं होतं ना, तसं होतं ना, मला थोडं टेन्शन होतं ना, किंवा अमकं होतं टमकं होतं. म्हणजे स्वतःच्या ज्या चारित्र्याला, स्वतःचं चारित्र्य स्वतः जे मळवलेलं असतं, स्वतःचं चारित्र्य स्वतः मळवलेलं असतं, स्वतःची इज्जत जी आपण स्वतः घालवलेली असती ती वाचवण्यासाठी मग त्याला एवढं रंगवलं जातं, एवढं रंगवून सांगितलं जातं की नाही हो त्यावेळेस मी खूप टेन्शनमध्ये होतो, नाही हो ते चुकून झालं, किंवा नाही हो ते असं आहे तसं आहे तसं आहे. पण जनतेला चांगलं माहिती आहे. बरं ठीक आहे, तुम्ही काही असू देत, तुम्ही काही असू देत, तो तुमची पर्सनल लाईफ असते. पण तुम्ही इतरांच्या पर्सनल लाईफमध्ये डोकावताय ना, त्यामुळं मग जनता तुम्हाला नावं ठेवते. काय होतंय, आपण कसे आहोत हा विचार नाही करता आपण इतरांना नावं ठेवतोय की अमकं तसं आहे, टमकं तसं आहे, अमक्यानं हे केलं, अमक्याची बाई ह्याच्याबरोबर पळाली, टमक्याच्या बाईने हे लपडे केले अमक्याचे. मग तेव्हा पब्लिक बोलायला चालू करतं की बाबा ही बाई असेल किंवा माणूस असेल इतरांना एवढं इतरांवर बोलतंय, इतरांची टीका करतंय, पण ही काय लय धुतल्या तांदळाचं आहे का, ही किती पान येतं हे आम्हाला माहीत नव्हतं होई, ह्यानं काय नाटकं केले किंवा हिनं काय नाटकं केले आम्हाला माहीत नाहीत होई. ही पब्लिक आहे दादांनो. पब्लिकच्या नजरेतून कुणीच वाचत नाही आणि काहीही वाचत नाही. पब्लिकला सगळं कळतं, कोण किती पाण्यातलं आहे.
आणि कोण किती बरबटलेला आहे हे पब्लिकला माहीत असतं. तुम्ही किती जरी ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला ना, सभ्यतेचा आव आणला, मी खूप सभ्य आहे, मी खूप सभ्य आहे, पण पब्लिकला कळतं बरं का कोण किती सभ्य आहे. म्हणून जरा इतरांवर टीका करताना ना आपल्या घरात संसारात लक्ष देणं खूप गरजेचं आहे, पण इतरांवर टीका करू नका बरं का. आता एखाद्याचं काम कसं असतंय तुम्हाला सांगते, स्वतःच्या कुटुंबात मान नसला की मग लोक इतरांच्या कुटुंबात डावचायला चालू करतात. का तर त्याला माहित आहे आपल्या कुटुंबात आपल्याला मान नाही, मग आपण त्याच्या कुटुंबात डावचाडवची करून भांडण लावायची. ही सवय असतात लोकांना. असो काही असो, मी काय कुणाला उद्देशून बोलत नाही, फक्त मी माझे विचार मांडते. कारण ही जनता जनार्दन ना खूप विचित्र आहे बरं का. लगेच ह्यांचे तर्क वितर्क चालू होतात म्हणून सांगायले, मी फक्त विचार मांडले.